सगळ्यात आधी आपण साईज घेणार आहे. साईज आपली असणार आहे 5 विड्थ आणि हाईट 7 असणार आहे. रेझोल्युशन आपण 300 ठेवतोय आणि कलर मोड असणार आहे RGB. हा कॅनव्हास रेडी करून घ्यायचा आहे. मग याच्यावरती सॉलिड लेअर घ्यायची आहे. इथे मी कलर कोड कॉपी करून ठेवलेले आहेत, त्यातलेच कलर घेणार आहे आणि इथे येऊन पेस्ट करणार आहे. इथून बॅकग्राऊंड घेतोय मी. बॅकग्राऊंडला एक टेक्स्चर असतं आणि देण्यासाठी इथे ॲड करून घेतलंय. ह्याला कंट्रोल U करून सॅच्युरेशन करतोय. इथे ह्यू करणार आहे 107 आणि सॅच्युरेशन करणार आहे 30. ओके म्हणणार आहे. न्यू लेअर घेतोय. सॉफ्ट ब्रश घेऊन कलर व्हाईट ठेवणार आहे आणि इथं मारून घ्यायचं आहे. यावरती आपलं पूर्ण मॅटर येणार आहे, त्यामुळे तो व्हिजिबल व्हावा त्यासाठी व्हाईट ब्रश मारून घ्यायचा आहे. व्हाईट ब्रश मारून झाल्यानंतर आपण आपला मेन फोटो टाकून घ्यायचा आहे. याला मी ऑलरेडी कॅमेरा फिल्टर मारलेला आहे. मास्क करून घ्यायचं आहे फोटोला. मास्क करून आता सॉफ्ट ब्रशने आपण खालून इरेज करून घ्यायचं आहे. मी तर जास्त इरेज करणार नाही आहे. टेक्स्टसाठी कलर टाकून घेतोय. एरोवर्ल्ड नावाचा फोन घेतोय. फोटोच्या मागे घेणार नाव. कंट्रोल जे करून डुप्लिकेट करून घेतले. नाव खाली घेतलं. सेम अजून एक कॉपी मारून घ्यायचं आहे आणि सेम ॲडजस्ट करायचं आहे. तर तिन्ही लेअर सिलेक्ट करून कंट्रोल G करायचे. कंट्रोल G करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. याच्यावरती आपण जे बॅकग्राऊंड घेतलं होतं टेक्स्चर, तेच मी कंट्रोल J करून डुप्लिकेट केलं आहे आणि क्लिपिंग मास्क करून टेक्स्टला ॲड केलं आहे. आता याला सिलेक्ट करून राईट क्लिक करून वॉर्प करणार आहे आणि याला थोडा कर्वी शेप मी देणार आहे इथं. तर थोडं माझ्या हिशोबाने मी मॅनिप्युलेट करतो याला.
कंट्रोल जी करून ग्रुप करून घेतलाय. आता मी टेक्स्ट टाकून घेतोय. तर बॅकग्राऊंडला मी थोडासा व्हाईट कलर अजून वाढवतोय, कारण की नाव आपलं विजिबल होत नाही आहे. आता हॅपी बर्थडे नाव टाकून घेतोय. आता आपण ॲडजस्ट करून घेतोय. हॅपी बर्थडेला आपण थोडं डार्कर शेड घेणार आहे, ब्ल्यूमध्येच. हा बॅकला आहे ना, हॅपी बर्थडेला आपण मास्किंग करून घेणार आहे आणि थोडं जे नाव खालच्या नावामध्ये जे मर्ज होत नाही थोडं इरेज मारून घेणार आहे. लिंक करून घेतल्या दोन्हीला. आता मी सगळ्या लेअरला सिलेक्ट करून ॲडजस्ट करून घेतोय. फोटोला आपण आता थोडासा इफेक्ट देतोय, कारण फोटो मर्ज झाला पाहिजे आणि रिअलिस्टिक वाटला पाहिजे. त्यासाठी इनर शॅडो देतोय आपण स्काय ब्ल्यूमध्ये, ऑपोसिटी कमी करून थोडं साईज वाढवून. तसं सेम इनर ग्लोमध्ये पण ब्लू टोनमध्ये जाऊन एकदम लाईट ब्लू घेणार आहे आणि ऑपोसिटी एकदम कमी ठेवून त्या हिशोबाने ॲडजस्ट करणार आहे. आता आपण लोगो टाकून घ्यायचा आहे आपला. आता आपण कंट्रोल आल्ट शिफ्ट ई करून न्यू लेअर करून घेतली आणि त्याला कॅमेरा फिल्टर देऊन आपण थोडंसं कलर करेक्शन करणार आहे.
आता आपलं रेडी झालेलं आहे पूर्ण बनवून. धन्यवाद.